उत्तर प्रदेशच्या अलीगड मधली एक अजब घटना। आईनेच मुलीचा विश्वासघात केला। मुलीच्या लग्नाला 9 दिवस बाकी असताना लग्नासाठी केलेले 5 लाखांचे दागिने आणि 3,50,000ची रोख रक्कम घेऊन आईच जावयाबरोबर पळून गेली। आणि त्यात आता आई आणि जावयाचे फोटो, जावयाने मुलीच्या वडिलांसाठी पाठवलेला मेसेज समोर आलाय। प्रकरण काय जाणून घेऊया। उत्तर प्रदेशच्या अलीगड मध्ये मुलीच्याच पाठीत खंजीर खुपसणारी आई समोर आले। मुलीला पाहायला आला तेव्हा सासूला जावई आवडला होता। लग्न ठरल्यानंतर मुलगी आणि होणारा जावई यांच्यात सूर जुळायला हवेत, पण इथे मात्र सासूनेच आपले सूर जुळवले। या महिलेचा पती देखील अज्ञात राहिला होता। पळून गेल्यानंतर त्याचेच नाही तर मुलीचे देखील डोळे पांढरे झाले। आता या जावयाचा आणि सासूचा फोटो सुद्धा व्हायरल होतोय। सासूबाईंनी होणाऱ्या जावयावरच डोरे टाकायला सुरुवात केली होती। या काळात तिने जावयाला नवा कोरा मोबाईल देखील गिफ्ट दिला होता। देण्या घेण्याचं असतं म्हणून ना मुलीला ना तिच्या पतीला संशय आला। पुढे पती बाहेरगावी कामाला असल्याने सासू जावयासोबत फोनवर बोलत असायची। या दोघांच्यात कधी सूत जुळलं हे मुलीला आणि पतीला कळलंही नाही। पती जेव्हा घरी आला तेव्हा आपली बायको जावयासोबत बोलते हे पाहिलं, पण जावईच आहे त्यात संशय घेण्यासारखं काय आहे असं म्हणून त्यानेही तिकडे कानाडोळा केला। इकडे या दोघांनी मुलीच्या लग्नापूर्वीच पळून जाण्याचा प्लॅन रंगवला होता। पळून गेल्यावर मुलीला देखील धक्का बसला। तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं। सासू आणि होणारा जावई कुठे पळून गेलेत याचा दोघांच्या घरच्यांनाही पत्ता नव्हता। अखेर आता त्यांचा फोटो समोर आलाय। आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत आपल्या आईला बघून मुलीनं संताप व्यक्त केलाय। शिवानीच्या लग्नाला 9 दिवस असतानाच ते पळून गेले होते। आईने काहीतरी काम आहे असं सांगितलं होतं आणि बाहेर गेली होती। ती परत आलीच नाही। पतीने विचारपूस सुरू केली तेव्हा समजलं की होणारा जावई देखील घरातून गायब झालाय। मग जे पुढे आलं त्यातून दोन्ही कुटुंब हादरून गेली। आता त्यांचा एकत्र फोटो, तो देखील सासूची गुलाबी साडी आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र, केसामध्ये सिंदूर भरलेला समोर आलाय आणि त्याने सगळ्यांनाच धक्का बसलाय। हे दोघं पळून गेल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच जावयाचा सासऱ्याला निरोप आलाय। लग्नाला 20 वर्ष झाली, तुम्ही तिला खूप त्रास दिलाय, आता तिला विसरा असं जावयाने आपल्या निरोपात म्हटलंय। आता वाच्यता झाल्याने मुलीनेही आई मेली तरी चालेल, काही फरक पडत नाही, पण आम्हाला दागिने आणि पैसे परत हवेत असं म्हटलंय। येत्या 16 एप्रिलला मुलीचं लग्न होतं। त्या आधीच घडलेल्या प्रकाराने नवरी शॉक मध्ये आणि आपल्याच आईने आपल्यासोबत असा विश्वासघात केलाय ते ती स्वीकारू शकत नाहीये। पण हे खरोखरच घडल्याने आता ती आईनं नेलेले दागिने आणि पैसे परत करावेत अशी मागणी करताना दिसते। ती नसली तरी आपल्याला फरक पडणार नाहीये, पण आम्हाला आमच्या वस्तू हव्यात असं आई म्हणते। शिवाय पत्नीला पकडण्यासाठी पती जितेंद्र आता पोलीस ठाण्याच्या चक्रा मारताना दिसतोय। आपली आई घरातून सगळं साफ करून गेले। घरात 10 रुपयेही तिने सोडले नाहीत। जवळपास 5 लाखांचे दागिने आणि 3,50,000 रुपयांची रोख रक्कम घेऊन ती पळाली आहे असं मुलीचं म्हणणं आहे। मिळालेल्या माहितीनुसार पलायन केलेल्या सासूने नुकताच जावयाला स्मार्टफोन घेऊन दिला होता। नवरी मुलगी नाही तर ती आणि होणारा जावईच फोनवर जास्त बोलायचे, यामुळे त्यांचं सूत जुळलं। जेव्हा बाहेर गावी कामासाठी असलेला सासरा घरी आला तेव्हा त्या पत्नीचं आणि जावयाचं सूत जुळल्याचं लक्षात आलं। ती 10-15 तास जावयाशी फोनवर बोलायची। आधी त्याला संशय आला नाही, पण आता सारं समोर आलंय। आता मुलगी बिनलग्नाची आणि बायको गायब अशी अवस्था जितेंद्र म्हणजे मुलीच्या वडिलांची झाली। गावागावात या विश्वासघाताच्या प्रकरणाची आता एकच चर्चा सुरू आहे। या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।